पुढच्या बातमीकडे। मुंबईकरांची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महापालिका समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा म्हणजे पिण्यायोग्य करण्याचा प्रकल्प मनोरी येथे उभारणार आहे। या प्रकल्पाच्या निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही प्रक्रिया आधी रद्द करण्यात आली होती, पण आता राज्य शासनाकडून नव्याने निविदा प्रक्रिया करण्याची सूचना ही बीएमसी प्रशासनाला मिळाली आहे। त्यानंतर बीएमसीने नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतलाय। येत्या आठवड्याभरात ही निविदा प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं बीएमसी मधल्या सूत्रांनी सांगितलं। आणि मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोड करण्याचा किंवा पिण्यायोग्य करण्याचा जो प्रकल्प उभारण्यात येणार आहे त्याची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्समधून। मुंबईकरांची तहान कशी भागणार? मुंबईला मंडळी तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून पाणी पुरवठा होतो। मुंबईला 7 तलावांमधून मिळून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो। परंतु गेल्या काही वर्षात मुंबईच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याच्या मागणीतही आपसुकच वाढ झाल्याचं चित्र आहे। आणि अभ्यास अहवालानुसार 2041 सालापर्यंत तर मुंबईची लोकसंख्या ही 2.25 कोटी होण्याची शक्यता आहे। त्यावेळी मुंबईला दररोज 6426 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे। ही गरज भागवण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणारा निक्षारीकरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईकरांना दररोज 200 दशलक्ष लिटर गोड पाणी मिळेल। प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 400 दशलक्ष लिटर पर्यंत वाढवण्यात येईल। मंडळी, 3.5 मुहूर्तांपैकी एक